सर्वप्रथम सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. कारण झालंय काय, शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखण्याची कुवत आमच्यामध्ये राहिलीच नाही असं म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक का करावा लागला, तर या देशामध्ये अराजकता माजली होती, अन्याय अत्याचार माजला होता, कराचा बोजा वाढत चालला होता, शेतकरी सुरक्षित नव्हते, मंदिर मस्जिद सुरक्षित नव्हते. त्यासाठी दिल्लीच्या गागाभटांना आमंत्रित करून मोठ्या उत्साहामध्ये रायगडावर राज्याभिषेक करावा लागला. कारण की या परिसराला स्वतःचं राज्य निर्माण करणं कठीण होतं. या कठीण परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये झाला आणि प्रत्येकाला अभिमानाने स्वाभिमानाने राहण्यासाठी जगण्यासाठी प्रेरणा जर कुणाकून जर मिळत असेल तर ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळते. हे आपण कदापि विसरता कामा नये. म्हणून त्यांच्या काळामध्ये मंदिर सुरक्षित होते, मस्जिद सुरक्षित होती, दर्गे सुरक्षित होते आणि स्त्रियांचा पण अमान सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवला आहे. आणि जोपर्यंत हे चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या राजाचं स्मरण हमेशा करता या तरुण पिढीला होतच राहील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु मला एकच सांगायचं आहे की शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे हे ओळखलं तर जरा बरं होईल. धन्यवाद.